पहिलीच मूर्ती आहे इथे आणि 12x12चा हा पाठ आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो मूर्ती बघू शकतात. ब्राह्मण रूपी हे जे अवतारामध्ये मूर्ती आहे इथे बघू शकतात. राजा टाईपमध्ये मूर्त्या पाहू शकतात. खूप सुंदर आहे ही नंदीवर. एक मित्रांनो सिद्धेश आर्ट या गणेश चित्रशाळेला आपण भेट देणार आहोत आणि त्यांचा नंबर आहे सिद्धेश गाणेकर. समोर पाहू शकतात तुम्ही आणि त्यांची कार्यशाळा आहे तिथे आपण बाप्पा पाहणार आहोत. तुम्ही लालबागचा राजा बघू शकतात. खूप छान असं आहे. डायमंड वर्क केलेलं बाप्पाची मूर्ती आणि धोतरवर तुम्ही जे एम्ब्रॉयडरी बघू शकतात ते खूप सुंदर आहे. पहिलीच मूर्ती आहे इथे आणि 12x12चा हा पाठ आहे. बघू शकता तुम्ही ही पेढी. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. तसेच पुढे असे 1.25 फुटाच्या ह्या मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता. सुंदर पेटा वर्क केलेलं आहे बाप्पावर आणि बाप्पाची आखणी तसेच वर मस्त किटिया खूप सुंदर आहे. असं ओम बघू शकतात. धोतर पण खूप छान असं दिसतंय बाप्पाला. पुढेही बघूया अशा या सर्व 1.25 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि तसेच कोचवर बसलेली सोंडेवरचं जे दागिने डायमंड वर्क केलेलं ते पण खूप छान वाटतं बाप्पाला. मित्रांनो मूर्ती बघू शकतात. ब्राह्मण रूपी हे जे अवतारामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे. धोतरही बघू शकतात. सफेद कलरचं धोतर आहे आणि ते वरचं पेठ आहे ते पण खूप सुंदर वाटते. तसेच ही समोर 2 फुटाच्या वरात ही मूर्ती आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे बघू शकतात. छानपैकी अशी मूर्ती दिसते. तुम्ही जे पेटावर जे काम केलं आहे फुलांचं वर्क आणि जे धोतरवरची एम्ब्रॉयडरी ती पण खूप सुंदर दिसते. तसेच इथेही छान मूर्ती आहे इथे बघू शकतात. राजा टाईपमध्ये सर्व राजा टाईपमध्ये आणि तसे ते धोतर नेसवण्याची पद्धत हे खूप सुंदर आहे. त्यावरची एम्ब्रॉयडरी पण बघू शकतात. छान छान अशी वाटते. आणि तसेच इकडे नंदीवर बसलेलं आहे ही बालमूर्ती ती पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे आणि हसरी असं गोजीरवाणी मूर्ती दिसते ही. तसेच इथे मूर्ती पाय सोडून बसलेली खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे सिद्धेश आर्ट्समध्ये. आणि मोरावर विराजमान झालेली मूर्ती तुम्ही पाहू शकता. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत आणि ते डायमंड वर्क केलेलं आहे ते पण अतिशय सुंदर आहे. समोर पण तुम्ही मूर्त्या पाहू शकता. खूप सुंदर आहे ही. नंदीवर एक पाय सोडून छान छान अशा मूर्त्या आहेत आणि समोर ही कमळावरची पण बघू शकतात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि पाय सोडून अशा बसलेल्या मूर्त्या. तसेच ही मित्रांनो बघू शकतात. तेजुगाईच्या पॅटर्नमध्ये ही बाप्पाची मूर्ती 2 फुटापर्यंत आहे आणि तसेच इथे तुम्ही अजून मूर्त्या बघू शकतात. डायमंड वर्क आणि साध्या मूर्त्या पण आहे. खूप छान आहे आणि लालबागच्या राजामध्ये. आणि समोर ही गोंडस मूर्ती तुम्ही पाहू शकतात. धोतरवरची जी एम्ब्रॉयडरी केली ती पण एक सुंदर आहे आणि गोड मूर्ती आहे ही. तसेच ही समोर ही मूर्ती पाहू शकतात. 2.5 फुटाच्या वरच आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही. धोतरवरची डिझाईनही पाहू शकतात. खूप सुंदर अशी आहे. आणि तसे इकडे आहेत अजून मूर्त्या पाठी बघायला गेलं तर छान छान अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या डायमंड वर्क केलेल्या बघू शकता. इथे पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. गाईवर बसलेली अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ही पण मित्रांनो तुम्ही मूर्ती बघू शकता. राजा पॅटर्नमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. डायमंड वर्क पण बघू शकतात. सोंडेवरचं डायमंड वर्क असून दे किंवा आखणी असून दे खूप छान अशी केलेली आहे. मस्त की टिळा पण खूप सुंदर वाटतं. मुकुटावरची पण डिझाईन खूप छान आहे अशी बाप्पावरची. तसेच चिंतामणी पॅटर्नमध्ये बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी वाटते ही बघू शकतात. छान छान अशा मूर्त्या आहेत. वर पण सेकंड रॅकवर पण मूर्त्या खूप छान आहेत अशा. छान छान अशा मूर्त्या आहेत बघू शकतात तुम्ही वर पण. या सर्व 2 फुटापर्यंत मूर्त्या आहेत बघू शकता. 2 आणि त्याच्या वर अशा या सर्व मूर्त्या आहेत. समोर सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची राजारूपी अवतारामध्ये बघू शकता तुम्ही. सुंदर छान मूर्त्या आहेत इथे. आणि एक मूर्ती बैठक आसनावरची खूप छान अशी मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती दिसते. समोरही अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत बघू शकतात.
जिथे बघावं तिकडेच बाप्पा आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या डायमंड वर्क असून दे, सोंडेवरचं काम असून दे किंवा फेट्यावरचं काम असून दे, खूप सुंदर सुंदर असं काम आहे तिथे. आणि समोरही बघू शकतात तुम्ही हा बाप्पा. खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. धोतर असून दे, शाल असून दे, दागिने पण असून दे, खूप छान वाटतं आहे डायमंड वर्क केलेलं. छान छान अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या, तुम्ही बघू शकतात. सिद्धेश आर्टला या आणि इकडे विजिट करा. लवकरात लवकर बाप्पा बुक करा. इथे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच. आणि या मूर्त्या खूप सुंदर अशा वाटतात, बघू शकता. वर पण छान छान अशा मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, आज आपण सिद्धेश आर्ट इथे भेट दिलेली या कार्यशाळेला. आणि तिथे आज आपण जे डायमंडवर बाप्पा आहेत ते पण पाहिले. आणि तसेच इथे तुम्हाला जसे पाहिजे तशा मूर्त्या आहेत 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत. आणि मोठ्या सार्वजनिक ह्याच्या पण प्रतिकृतीमध्ये पण या मूर्त्या आहेत. खूप छान इथे वर्क केलेलं आहे या मूर्तीचं. आणि डायमंड वर्क असून दे किंवा धोतरवरची जी एम्ब्रॉयडरी असेल खूप सुंदर आहे. आणि इथे या आणि मूर्ती बुक करा. जो नंबर आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.